नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, रामनवमीच्या दिवशी ऐश्वर्याने आता रणदिवेंच्या घरामध्ये खूप मोठा धमाका केलेला असतो आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्याने आता रणदिवेंना सांगितलेलं असतं की ती सारंगच्या बाळाची आई होणार आहे आणि तसे तिने प्रेग्नन्सी रिपोर्ट सगळ्यांना दाखवलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून करते आणि जानकीने बरोबर शोधून काढलेलं असतं की ऐश्वर्याचे प्रेग्नन्सी रिपोर्ट हे डुप्लिकेट आहेत, म्हणजे खोटे आहेत, हे जानकीने आता सिद्ध केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडत जातात, ऐश्वर्या रणदिवेंच्या घरामध्ये खोटं बोलून कशासाठी येते, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे जानकीने आता स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. जानकी ऐश्वर्याला म्हणालेली असते की ज्या दिवशी नाना बरे होतील तेव्हा ते स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगतील की त्यांना धक्का देणारी व्यक्ती ही कोण होती, जानकी होती की ऐश्वर्या, हे नानासाहेब आता स्वतः सगळ्यांना सांगतील. आणि प्रेक्षकांनो, तेच झालेलं असतं. जेव्हा इकडे ऐश्वर्याने आपली पातळी सोडून वागण्याचा जो काही तिने अट्टहास केलेला असतो, म्हणजे इथे नानासाहेबांना धक्का देऊन तर ती मोकळी झालेलीच असते, पण नंतर नानासाहेबांना बरं होताना बघून तिने नानासाहेबांना किडनॅप करण्याचा विचार जो काही केलेला असतो तो तिने जवळजवळ मूर्खपणाच केलेला असतो. इथे नानासाहेब बरे होणार तेवढ्यातच ती नानासाहेबांना किडनॅप करायला सांगते आणि इथे त्यांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली ऋषिकेशला जेलमध्ये टाकते. पण इथे प्रेक्षकांनो, जानकीच आता नानासाहेबांना घरी घेऊन येते आणि त्याचबरोबर नानासाहेब स्वतःच्या तोंडाने आता सत्य सांगतात की त्यांना ढकलणारी व्यक्ती ही ऐश्वर्याच होती. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. मग इथे आता जानकी काही गप्प बसणार असते का? कारण ऐश्वर्याने जानकीला किती त्रास दिला आहे प्रेक्षकांनो, हे आपण डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्याला सुद्धा न पटणारा त्रास तिने इथे जानकीला दिलेला असतो आणि नंतर मग जानकीसुद्धा म्हणते की माझ्या नानांना तू ढकलण्याचा प्रयत्न केलास, त्यांना तू इथे या वयेमध्ये त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या तुझ्यामुळे. माझ्या आईंना तू मनोरुग्णालयामध्ये टाकायला निघालीस, त्याचबरोबर माझ्या ओवीला त्रास झाला तुझ्यामुळे, मला त्रास झाला, माझ्या नवऱ्याला त्यांच्याच वडिलांच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये पाठवलंस आणि फासावरती लटकवणार होतीस. तेव्हा इकडे जानकी तिला म्हणते, अगं खोटं हे खोटंच असतं, कितीही ओरडून ओरडून सांगितलंस ना, शेवटीला काही दिवसानंतर ते खोटं सगळ्यांच्या समोर येतंच आणि सत्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केलास तरीसुद्धा सत्यसुद्धा लपून राहत नाही, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर येतं. शेवटीला तू मला किती त्रास दिलास, मला नेहमी दाबण्याचा प्रयत्न केलास आणि तू किती चांगले आहेस आणि मी किती वाईट, हे सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती. शेवटीला काय झालं, माझं घर उद्ध्वस्त करता करता, माझ्या घरामध्ये फूट पाडता पाडता तू स्वतः उद्ध्वस्त झालीस. पण आम्हा रणदेवेंना तू एकमेकांच्या विरोधात उभं करू शकली नाहीस. शेवटीला आम्ही एकत्र आलोच, आम्ही रणदिवे आहोत. कितीही दरार आली, कितीही अंतर निर्माण केलंस तरी एक ना एक दिवस एकत्र आल्याशिवाय राहणार नाही आणि ती ताकद तू आता आमची बघितलीस. शेवटीला सत्य समोर आलं. नानांनी स्वतःच्या तोंडाने हे कबूल केलं की त्यांना ढकलणारी व्यक्ती ही ऐश्वर्याच होती. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्याचा हात पकडून जानकी तिला घरी घेऊन जायला निघते आणि बरोबर तिथे तिची चांगली ओटीसुद्धा भरते. मग इथे नानासुद्धा बरोबर जातात आणि ऋषिकेशसुद्धा जातो. इकडे आता ऐश्वर्याची पाठवणी मात्र होते आणि तेव्हा जानकी तिला चांगुलपणाचे धडे द्यायला बघते. पण शेवटीला ऐश्वर्या आहे ती काही इथे चांगुलपणा ऐकते का? शेवटीला इकडे आता जानकी म्हणत असते की जेव्हा एक मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरामध्ये जाते तेव्हा ती फक्त नवऱ्याची बायको म्हणून नाही, तर तिथे असलेल्या प्रत्येकाशी नातं जोडत असते आणि त्यामुळे तिने प्रत्येकाशी जुळून घेण्याचा निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. पण ऐश्वर्याने कधीच ते घर आपलं मानलं नाही. नेहमी ती सगळ्यांना उद्ध्वस्त कसं करता येईल, सगळ्यांना इथे हरवता कसं येईल, हे घर नेस्तनाबूत कसं करता येईल, याचा ती विचार करत राहिली. तेव्हा इकडे कावेरी काकूंना आता जानकी म्हणत असते की तुमच्यासाठी मला वाईट वाटतंय, कारण कुठल्याही आईला असं वाटत नाही की आपल्या मुलीचा संसार मोडावा. ती सासरी गेल्यानंतर तिने चांगलं राहिलं पाहिजे, तिचा संसार सुखीचा झालं पाहिजे असं वाटतं. या घरामध्ये फक्त तुम्ही एकट्याच अशा आहात ज्यांच्याकडे बघून मला वाईट वाटतं. बाकी सयाजी काका, तुम्ही तर तुमच्या मुलीला कसं चांगलं वागायचं हे शिकवलं नाही, फक्त तिच्या चुका तिला दाखवून न देता तिच्या चुका नेहमी पाठीशी घातल्यात आणि म्हणूनच आज ऐश्वर्या जे
काही वागते ना ते तुमच्या लाडाचे परिणाम आहेत, हे तुमचे संस्कार आहेत, काकूंचे नाही. कावेरी काकू, मी तुमच्या मुलीची ओटी वगैरे भरून तुम्ही तिला आमच्या घरी पाठवलं होतं. आता मी सुद्धा स्वतः तिची ओटी भरले, पण पाठवणीची. आणि आता तुम्ही तिथे काय करायचं आहे ते करा, तिला सांभाळा, नाहीतर काही करा, पण आता आमच्या घरी पाठवू नका, असं जानकी म्हणते आणि घरी निघून येते. मात्र इथे ऐश्वर्या आता वेडी झालेली असते, कारण ऐश्वर्याची सवय कशी आहे, तिला हार पचत नाही. तिला असं वाटत असतं की ती जिंकली आहे, ती जिंकली आहे. आता एकदा का ऋषिकेशला नानांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली एकदा का त्याला जन्मठेप झाली किंवा त्याला फाशीची शिक्षा सुनावली, की मग या म्हाताऱ्याला आम्ही मारून टाकू आणि मग त्याचीच डेड बॉडी घरी घेऊन येऊ आणि त्याला आग लावू, असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो. पण तो फसलेला असतो ना. त्यामुळे इथे नाना बरे होऊन घरी येतात आणि तिचं भांडं फोडतात. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याची जी काही आता इज्जत गेलेली असते, जो काही तिचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो, त्यामुळे इथे आता तिला तिची हार सहन होत नसते. जेव्हा तिची आईसुद्धा तिची कान उघडणी करण्यासाठी येते, की आता काय करणार आहेस तू? अगं चांगलं घर मिळालं होतं तुला, रणदिवे कुटुंब, अगं ते कुटुंब म्हणजे अख्ख्या मुळशीमध्ये त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे. एवढं मोठं घराणं तुला मिळालं होतं, पण तिथे तुला व्यवस्थित राहता आलं नाही. आता काय करणार आहेस तू? तेव्हा ऐश्वर्या आपल्याच आईला ओरडते आणि ती म्हणते की गप्प बस ना तू. त्या जानकीसारखी तू पण काय लेक्चर देतेस? मला जे करायचं आहे ना ते मी करेन. तू काही बोलायचं नाही, कळलं ना? अगं मी जिंकलेच होते, जवळजवळ मी जिंकलेच होते. तेव्हा इकडे तिची आई म्हणते, अगं कसली जिंकली होतीस? सगळ्यांच्या नजरेत पडली आहेस तू. अगं लाज आणली आहेस तू, लाज. कळते का तुला? हे संस्कार केलेत ना तुझ्यावरती. अगं बापाचं सगळं शिकलीस, थोडेसे गुण आईचे पण घेतले असतेस तर काय झालं असतं? अगं संसार मार्गी लागला असता तुझा, पण नाही. आता बघितलंस ना काय झालं? शेवटीला इज्जत घालवूनच आलीस ना. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याला सुद्धा तिची आई चांगली कान उघडणी करत असते, पण ऐश्वर्या कुणाचं ऐकेल तर ना. तर इकडे प्रेक्षकांनो, आता रणदिवेंच्या घरी इकडे आता शर्वरी जायला निघालेली असते. तेव्हा तिला सुमित्रा म्हणत असते, रामनवमी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे हां. तेव्हा इकडे खूपच जास्त जल्लोषामध्ये ह्या वेळेला आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता शर्वरी म्हणते की हो आई, आम्ही नक्की येऊ, पण आता आम्हाला जावं लागणार आहे. तेव्हा विक्रांत आणि शर्वरी दोघेजण गेलेले असतात. इकडे आता रणदिवेंच्या घरामध्ये सगळे खुश असतात. मात्र इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त रागात असते. आपल्या आईला म्हणते की त्या जानकीने जी ओटी आणली आहे ना, ती इकडे घेऊन ये, आणि स्वतःच्या आता रूममध्ये घेऊन बसते. तेव्हा तिची आई म्हणते, काय करणार आहेस काय आता या पाठवणीच्या ओटीचं? तेव्हा ती म्हणते, सांगितलं ते कर ना. त्यानंतर इथे आता सयाजी विखे पाटीलसुद्धा म्हणत असतो की त्या नाण्याने जे काही केलं ते चुकीचं केलं. तेव्हा इकडे आता कावेरी म्हणत असते, अहो काय चुकीचं केलं? आपल्या मुलीने आत्तापर्यंत तिथे काय गोंधळ घालून ठेवला हे तुम्ही ऐकलं नाहीत का? कुठलं कुटुंब हे सगळं सहन करेल सांगा ना? त्यांचं हस्तखेळतं कुटुंब आपल्या मुलीने उद्ध्वस्त करून टाकलं, हे तिने बरं केलं का? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की ऐश्वर्याचं चुकलंय, तिला समजवायचं सोडून तुम्ही त्यांनाच काय चुकीचं म्हणताय. त्यानंतर इथे आता ऐश्वर्या ती ओटी जी जानकीने दिलेली असते तिला आग लावते आणि म्हणत असते की जानकी, तू माझा अपमान केलास ना, माझं सत्य सगळ्यांसमोर आणलंस. तुला काय वाटलं मी गप्प बसेन का? तुझं घर संपूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय, पार रस्त्यावरती आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा इकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, अगं बघतेस ना तू, आता तो सयाजी विखे पाटील आणि त्याची ती मुलगी ऐश्वर्या, दोघांचा जो काही अपमान झालाय ना, दोघे आता शांत बसणार नाही. अगं ती विस्तव आहे. सयाजी विखे पाटील म्हणजे विस्तव आणि त्याची मुलगी ती निखारा, त्याच्यामुळे आग तर आता लागणारच. तेव्हा इथे जानकी म्हणत असते की त्या दोघांनी जर पुन्हा माझ्या घरातल्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर ही जानकी ऋषिकेश रणदिवे काय करेल ना, त्यांचा विस्तव कसा विझवेल हे बघालच तुम्ही. आता त्या ऐश्वर्याला मी माफ करणार नाही, कारण या वेळेला तिने जे काही केलं ना, माझ्या नानांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या आईंना जो काही तिने त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे ते मी कधीही विसरणार नाही आहे. त्याच्यामुळे जर पुन्हा ती आपल्या वाकड्यात गेली तर तिला तिची पायरी मी दाखवणारच. तेव्हा इथे प्रेक्षकांना आता ऐश्वर्या टेन्शनमध्ये आलेली असते. तिला आता रणदिवेंना उद्ध्वस्त करायचं आहे, पण कसं? कारण घरामध्ये जर राहिली असती तर तिला काही ना काहीतरी काड्या कांड्या करता आल्या असत्या, पण आता तिला घरातून हकलूनच दिलंय ना, मग आता पुन्हा रणदिवेंच्या घरामध्ये कसं काय येणार? त्यामुळे ती आता आयडिया करत असते.
ती काहीतरी त्यातून आता प्लॅटिंग करून काही तिला मार्ग सापडतोय का ते बघत असते. तेव्हा तिच्या लक्षात आता एकच प्लॅन येतो आणि ते म्हणजे तिला असं वाटतं की आता मी रणदिवेनं सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे, मी सारंगच्या बाळाची आई होणार आहे, हे जर त्यांना कळलं ना तर ते इमोशनल फुल रणदिवे आहेत ना ते मला पुन्हा घरामध्ये ठेवून घेतील. तेव्हा मला असंच काहीतरी करायला हवं. तेव्हा इकडे रामनवमीच्या उत्साहामध्ये सगळेजण आता सामील झालेले असतात. त्यानंतरला सगळेजण घरी येतात, आनंदी असतात. रामनवमीचा उत्सव छान पद्धतीने पार पडलेला असतो. तेव्हा इकडे जानकी सगळ्यांना इथे आता सरबत वगैरे करून देते. सगळेजण उन्हातून आलेले असतात, त्यांना खायला वगैरे देते. तेवढ्यातच तिथे येते ती ऐश्वर्या. ऐश्वर्याला बघितल्यानंतर इथे सगळ्यांना खूपच मोठा राग येतो. सगळेजण विचारतात, तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा ऐश्वर्या इथे आता कुणाशीही बोलत नाही. ती आता सारंगला इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात, ऐश्वर्या, त्याच्याशी बोलू नकोस, तो बायकोचा बैलच आहे. काय चूक काय बरोबर त्यांनी कधी पडताळून बघितलंय का? तेव्हा जे काय बोलायचे बोल, काय काम आहे तुझं इथे? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते की काही नाही, मी माझा हक्क आणि अधिकार मागण्यासाठी इथे आली. तेव्हा सगळेजण म्हणतात, कसला ग हक्क, कसला अधिकार? इथे आता शरू म्हणत असते, आमच्या घराला जेवढं तुला लुटायचं होतं तेवढं लुटून मोकळी झालीस. इथे पार रस्त्यावरती आणणार होतीस आम्हाला, तरी तुझं पोट भरलेलं नाही आहे का? तेव्हा आता पुन्हा हक्क अधिकाराच्या गोष्टी करायला इथे आलीस. जा बरं, चालती हो इथून. तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, आता मी एकटी नाही आहे, आता मी 2 जीवांची आहे. तेव्हा सारंग म्हणतो, म्हणजे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, मी प्रेग्नेंट आहे. अहो, मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा इकडे तुमचा कुणाचाही विश्वास बसत नसेल ना? हे घ्या पेपर, मी प्रेग्नेंट आहे सारंग. तेव्हा इकडे आता सारंगला आनंद होतो, पण तो म्हणतो हे कसं शक्य आहे? कारण इथे ऐश्वर्याने कधी सारंगला नवऱ्याचे अधिकार दिलेलेच नसतात. तरीसुद्धा इथे आता ऐश्वर्या हे सगळं मुद्दामून म्हणत असते. ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो असं काय करताय? अहो आपलं लग्न झालं आहे ना, मग आता मी प्रेग्नेंट नसू शकते का? तेव्हा इथे सारंग म्हणतो, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते, का शक्य नाही आहे? का तुम्हाला तुमच्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा इकडे सारंग म्हणतो, ऐश्वर्या अहो हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग असं का बोलताय? त्यानंतरला इकडे सारंगला काही कळतच नसतं. तेव्हा इकडे जानकीच्या लक्षात येतं. जानकी म्हणत असते, पाणी कुठेतरी आता मुरतंय. जानकी म्हणते, हो का? तू प्रेग्नेंट आहेस का? आणि म्हणून तुला आता तुझे अधिकार आणि हक्क हवेत, म्हणून तू इथे आली आहेस का? तेव्हा इकडे आता जानकी म्हणते, ठीक आहे. आणि जानकी लगेचच्या लगेच डॉक्टरांना फोन करते. त्यांचे ओळखीचे जे गायनेक असतात त्यांना ती आता घरीच बोलावून घेते. आणि जानकी म्हणते की थोडा वेळ इथे बस, तुला कळेलच आता. त्यानंतरला इथे खूप मोठ्या डॉक्टर घरी आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते की डॉक्टर, इथे हे रिपोर्ट जरा चेक करा आणि आम्हाला सांगा ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे की नाही ते. तेव्हा इथे रिपोर्ट बघितलेले असतात, तर रिपोर्टमध्ये असं आढळतं की ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे. पण आता ऐश्वर्या म्हटल्यानंतर खोटरडेपणा आलाच. आणि ऐश्वर्या कधी काही खरं सांगते का? की पुरावे तरी खरे सादर करते. तसाच प्रेग्नेन्सी रिपोर्टसुद्धा खोटाच असतो, तिने बनवून आणलेला. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की रिपोर्ट तर सांगते की ही प्रेग्नेंट आहे, पण हा रिपोर्टसुद्धा जरा विचित्रच बनवला आहे. त्यानंतरला जेव्हा डॉक्टर इथे स्वतः ऐश्वर्याला चेक करतात, ऐश्वर्याला चेक केल्यानंतर तिची एक टेस्ट करायला सांगतात. तेव्हा इकडे त्या स्वतःहून तिचं ब्लड घेतात, चेकिंगला पाठवतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, हे काय करताय तुम्ही? माझं ब्लड घेऊ नका, कळलं ना? आणि माझा रिपोर्ट खरा आहे. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते, रिपोर्ट खरा आहे ना, मग घाबरतेस का? ब्लड घेऊ दे ना. तेव्हा इथे आता जानकी स्वतःहून त्यांना ते ब्लड घ्यायला सांगते आणि तिला चेक करायला लावतात. तेव्हा इकडे ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे, तसे कुठलेही तिच्यामध्ये आता हालचाल अशी जाणवतच नाही. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की नाही, ही तर प्रेग्नेंट नाही आहे. तिचे इथे नस वगैरे चेक केली जाते. डॉक्टरी पद्धतीने ते आता जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर इथे आता तिच्या ब्लड टेस्ट वगैरे केल्या जातात. त्याच्यामधून काही कळतंय का ते बघण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे इथे आता प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर ऐश्वर्याचा रिपोर्ट येतो आणि तो असतो खरा रिपोर्ट, ज्याच्यामध्ये इथे आता सांगण्यात आलेलं असतं की ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे. हा रिपोर्ट आता सगळ्यांच्या समोर येतो आणि जानकी म्हणत असते की ऐश्वर्या, मला माहिती आहे या घरामध्ये घुसण्यासाठी तू काही ना काहीतरी आता प्लॅनिंग करतच असशील, म्हणून इथे प्रेग्नेन्सीचं नाटक करत आली आहेस. अगं, ज्या सारंग भाऊजींना तू सोफ्यावरती झोपायला सांगत होतीस आणि तू स्वतः एकटी बेडवरती झोपत होतीस राणीसारखी, आणि आता तू असं म्हणतेस की तू प्रेग्नेंट आहेस.
कोण विश्वास ठेवेल ग तुझ्यावरती? स्वतः सारंग भाऊजींना तरी विश्वास पटला का? तेव्हा हा आहे खरा रिपोर्ट. ऐश्वर्या प्रेग्नेंट नाही आहे, ती खोटं बोलते. पुन्हा एकदा ती आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी या घरामध्ये येऊ पाहते आणि म्हणूनच तिथे जानकीने तिचा हा प्लॅन बरोबर ओळखून आता ती कशी खोटं बोलते हे तिच्या जवळच्या गायनेकला बोलावून तिने सिद्ध करून दाखवलेलं असतं. त्यामुळे इथे सारंगला सुद्धा जो काही आता तिच्यावरती विश्वास असतो तो विश्वास आता उडून गेलेला असतो.